मित्र हो नमस्कार. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण आणि तत्पूर्वी काही दिवस अगोदर संसदेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावाला उत्तर देताना केलेलं भाषण, ही दोन्हीही भाषणं मलाच काय कुणालाही एका जबाबदार राष्ट्राच्या नेत्याच्या भाषणासारखे वाटत नाहीत. मुळात अविश्वास ठराव जो आणला होता त्याचं कारण सर्वांना माहिती आहे की जळत असलेल्या मणिपूरविषयी 2-3 महिन्यात मोदी यांनी एका शब्दाचंही भाष्य केलेलं नव्हतं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतरही त्यांनी मणिपूरच्या प्रश्नावर तोंड उघडलं नव्हतं. विरोधकांना वाटलं की याच विषयावर जर प्रस्ताव मांडला, अविश्वास प्रस्ताव, तर मोदींना सभागृहात बोलणं भाग पडेल. मुळात ही कल्पना जशी चांगली आहे तशीच वाईट आहे. पंतप्रधानांनी बोलावं म्हणून अविश्वासाचा ठराव आणणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. लोकशाहीमध्ये देशाचा पंतप्रधान हा लोकांना जबाबदार असतो आणि ही जबाबदारी त्यांनी त्या वेळेला पार पाडावी लागते. पण काही झालं तरी विरोधकांच्या मागणीला दाद द्यायची नाही, त्यांची मागणी मान्य करायची नाही. तसं झाल्यास ते शिरजोर होतील. जणू अशा काही भावनेतून मोदींनी सातत्याने मणिपूरवर मौन पाळायचं ठरवलं आणि अविश्वास ठरावाला उत्तर देतानाच त्याने ते मौन सोडलं. अविश्वास ठरावावरील उत्तर देताना मोदींचं भाषण जे होतं ते दीर्घ भाषण होतं, पण या दीर्घ भाषणातला 2-4% भाग सुद्धा मणिपूरवर आला नाही. या दीर्घ भाषणामध्ये विरोधकांची खिल्ली कशी उडवता येईल, त्यांना नामोहरम कसं करता येईल, त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला कसं टाकता येईल, त्यांना कोंडीत कसं पकडता येईल आणि मणिपूरऐवजी जिथे विरोधकांची सत्ता आहे त्या राज्यातल्याच त्रुटी सांगून एका अर्थाने विरोधकांची बोटं त्यांच्याच डोळ्यात कशी घालता येईल असा प्लॅन त्यांच्या भाषणामध्ये दिसला. तो सगळ्यांनाच जाणवला. लोकांना, सगळ्या देशाला आणि जगाला उत्सुकता होती की आपले पंतप्रधान मणिपूरवर काय बोलणार. मोजून त्यांनी 5-10 वाक्ये ह्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला आणि ती वाक्य म्हणजे मणिपूरच्या मागे सगळा देश आहे, हे सभागृह आहे, त्यांनी काळजी करू नये, त्यांनी घाबरू नये, आम्ही मणिपूरमध्ये शांतता आणू, एवढीच ती 4-5 वाक्य होते. हे मोदी असं का करतात असा प्रश्न पण लोकांना पडत नाही, कारण त्यांना तसंच करायचं असतं. मी अनेकदा आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे की मोदींनी 2014ला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते आत्तापर्यंत एकच राजकीय वाक्य पुन्हा पुन्हा सांगतात, ते म्हणजे या देशाला विरोधी पक्ष मुक्त करायचं आहे. आणि त्याने याही प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. कल्पना करू आपण, उद्या या देशातून विरोधी पक्ष संपला तर त्यांच्या संपण्याबरोबर लोकशाही सुद्धा संपणार आहे. मी अनेकदा सांगितलं की विरोधी पक्ष हे लोकांचा आवाज असतात. तो आवाजच कुठे उठणार नसेल तर आपल्या लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही. पण रात्रंदिवस मोदींच्या ओठावर, ते देशात असोत, ते परदेशात असोत, ते ऑनलाईन भाषणात असोत, ते मन की बातमध्ये असोत, सगळं भाषण त्यांचं विरोधक संपवण्याच्या भोवती आपोआपच गुंफलं जातं.
मोदी मोठे वक्ते आहेत हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. वक्तृत्व कलेचा आदर करताना सुद्धा आपल्याला असं विचारलं पाहिजे की ही जी वक्तृत्व कला आहे ती संसदेमध्ये कोणत्या कामासाठी वापरायची आहे आणि संसदेबाहेर कोणत्या कामासाठी वापरायची आहे. चांगला वक्ता हा चांगला विचारवंत असतोच असं नाही, किंवा चांगला वक्ता चांगला अभ्यासक असतोच असं नाही. वक्तृत्व ही एक स्वतंत्र कला आहे आणि तिचा वापर त्यांनी सातत्याने विरोधकाची कोंडी करण्यासाठी केलेला आहे. लोकांना असं वाटत होतं की तोंडावर 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आलेला आहे. लाल किल्ल्यावरून त्यांना पुन्हा भाषण करण्याची संधी मिळालेली आहे. हे 7वं-8वं भाषण त्यांचं असेल, कदाचित 9वं असेल, आकड्यामध्ये काही इंटरेस्ट नाही मला. पण लाल किल्ल्यावरून पंतप्रधान जे भाषण करतात त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप महत्त्व असतं. हे भाषण म्हणजे स्वातंत्र्याचा जय जयकार तर असतोच, पण हे स्वातंत्र्य कोणत्या दिशेला न्यायचं आहे, विकासांच्या कोणत्या नव्या कल्पना राबवायच्या आहेत. आणि आपण नेहमी ऐकत आलो की शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या माणसाबरोबर हा विकास कसा न्यायचा आहे त्याच्याजवळ, ह्याची सगळी मांडणी आत्तापर्यंत मोदी वगळता अनेक पंतप्रधानांनी केलेली आहे. कारण हे भाषणच महत्त्वाचं आहे, कारण ते स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून करायचं भाषण आहे. त्यामुळे देश कुठे जाणार, कसा जाणार याचा अंदाज या भाषणावरून येत असतो. देश कसा चालत आला याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या भाषणावरून करता येतो. देशाच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था, अर्थव्यवस्था, समाज अवस्था, धर्म अवस्था, एकूण नागरिक, त्यांचे जीवनमान, देशाला भेडसावणारे प्रश्न, त्याच्यावरची संभाव्य उत्तरं, देशाचं अर्थकारण, अशा अनेक विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य करणं अपेक्षित असतं. पण याही बाबतीत मोदींनी निराशा केलेली दिसते. खरं तर हे भाषण लाल किल्ल्यावरचं होतं की गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणत्या तरी पुढाऱ्यांनी चौकात केलेलं भाषण होतं, असा संभ्रम पडावा अशी ती परिस्थिती आहे. तुम्ही लाल किल्ल्यावर गल्लीतलं भाषण कसं करता, चौकातलं भाषण कसं काय करता, याही भाषणामध्ये त्यांनी लोकांना चकवण्यासाठी 80% भाषण केलेलं आहे. ते सातत्याने आकडे देत होते. 14 पूर्वी काय होतं आणि 14 नंतर काय झालं. 14 पूर्वी एवढी घरं बांधली होती, आता दुप्पट झाली. 14 पूर्वी अमुक एका खात्याला एवढा पैसा खर्च होत होता, आता 200 पटीनं वाढला. लोक टाळ्या वाजवत होते, लोक आनंद व्यक्त करत होते. पण हे कुणाला समजलं नाही की देश हा गेल्या 8-9 वर्षामध्ये नुसताच पुढे गेलेला नाही, तर त्याची आर्थिक परिस्थिती पण सुधारलेली आहे, त्याची लोकसंख्या वाढलेली आहे. स्वाभाविकच प्रत्येक तरतुदींचं बजेट पण वाढवावं लागतं. 14 पूर्वी किती घरं बांधले आणि आता किती घरं बांधले ही तुलना सुद्धा फसवी आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. कारण जशी वर्षे वाढत जातील तसं बजेट वाढणार आहे आणि लाभार्थ्यांची संख्या पण वाढणार आहे आणि लाभाची कामं पण वाढणार आहेत. हे एक नैसर्गिक तत्वानुसार पुढे जात होतं. 52ला किती बजेट होतं आणि आता किती बजेट आहे अशी जर चर्चा करायला लागलो तरी मला वाटतं ते गैर ठरेल. 52ला, त्याच्या अगोदर 47ला, मग सगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये जर आपण माहिती घेत गेली तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या देशाच्या नियोजनावरची रक्कम ही 50 पटीनं 100 पटीनं वाढतच गेलेली आहे. कारण ती वाढत गेल्याशिवाय देशाचा विकास होत नसतो. पण मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते, हे आम्ही असं केलं, ते तुम्ही तसंच केलं, हे यापूर्वी कधी झालं नव्हतं. हे सगळं खोटं होतं, हे चकवा देणारं होतं. इतके मोठे आकडे सांगायचे कोटीतले की लोकांना ते लिहिता पण येऊ नयेत. अशी काही कामं दाखवायची, सांगायची की जी कुठे ती तुम्हाला पाहायलाच मिळणार नाहीत. त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की 2014च्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये त्यांनी जी घोषणा केली होती की या देशातला काळा पैसा खणून काढेन आणि तो पैसा लोकांच्या नावावर करेन आणि प्रत्येक नागरिकाच्या नावावर 15 लाख रुपये येतील. किती वेळा भाषणे दिली होती याने. पण जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा आपोआपच या भाषणाकडे दुर्लक्ष झालं. त्यांनीच सांगायला पाहिजे होतं की गेल्या 9 वर्षामध्ये 9 पैसे तरी काळे खोदून काढलेले आहेत का.
आणि एवढे 140 कोटी लोक आहेत, कुणाच्या खात्यावर 9 रुपये तरी आलेत का ह्या काळ्या पैशातून? नोटाबंदी करून पाहिली, नोटाबंदीतून किती पैसे मिळाले, किती काळा पैसा उजेडात आला? ह्या सगळ्यांचा लोखाजोखा मोदींनी मांडणं आवश्यक होतं, कारण त्यांची कारकीर्द दीर्घकाळ चाललेली आहे. लोकांनी त्यांना 2 वेळा मतदान करून 2 वेळा त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना निवडून आणलेला आहे. पण लाल किल्ल्याच्या भाषणात सुद्धा 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. परिवारवाद संपवणार, ओके, पण कुणाचा परिवारवाद? परिवारवाद फक्त काँग्रेसमध्येच आहे? भारतातल्या जनतेची मानसिकताच अशी आहे की ती स्वतःच परिवारवादाला प्रमोट करते. खरं म्हणजे ते करायला नाही पाहिजे, पण वस्तुस्थिती आपल्याकडे तशी आहे. हे परिवारवादाचं सूत्र हे काँग्रेसमध्येच नाही, तर त्याने आकडेच सांगायला पाहिजे होते. काँग्रेसमध्ये किती परिवार आहेत आणि बीजेपीमध्ये किती परिवार आहेत, अन्य पक्षामध्ये किती परिवारवाद आहेत, किती परिवारांच्या हातात सत्ता आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी ज्यांच्यावर त्यांनी परिवारवादाच्या नावाखाली टीका केली, त्यांना धारेवर धरलं, अशा अनेक परिवारांना त्यांनी स्वतःच भाजपमध्ये घेतले. त्यांच्यावर का नाही टीका करत? भाजपमध्ये आलाय की परिवारवाद संपतो आणि भाजपच्या बाहेर गेलाय की परिवारवाद सुरू करतो. हे कोणतं तर्कशास्त्र आहे? आणि हे परिवार म्हणजे कोण? प्रामुख्याने त्यांच्यासमोर गांधी नेहरू घराणं आहे. त्यांना संपवायचं आहे. आणि अन्य पक्षामध्ये जे परिवार तयार झालेले आहेत त्यांचा ते उल्लेख करत नाहीत, कारण त्यांच्या तुलनेनं गांधी घराणं म्हणजेच परिवारवाद. ठीक आहे, संपवण्यासाठी तुमच्याकडे योजना काय? ते संपवायचं असेल तर परिवारवाद तयार करणारे लोकांना भिडायला पाहिजे. ते का तयार करतात? ते काय एकाच नेत्याला 10 वेळा निवडून देतात? आणि तुमचा स्वतःचा परिवारवाद नाही झाला का? तुम्ही किती वेळा निवडून आलाय? किती सालापासून तुम्ही सत्तेवर आहेत? बीजेपीमध्ये 2-3 डझन नेते आहेत, 40-40, 50-50 वर्षे ते पार्लमेंटमध्ये आहेत. त्याच्यातून परिवारवाद तयार नाही होत. आणि हा लाल किल्ल्यावरचा विषय आहे का? भ्रष्टाचार निर्मूलन करणार. अरे रोखलं कोणी तुम्हाला? तुम्हाला कोणीही रोखलेलं नाहीये, पण तुम्हाला भ्रष्टाचार निर्मूलन करायचं नाहीये. तुम्हाला अशा लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे जे तुम्हाला राजकारणामध्ये डोईजड होतात. त्यांच्या मागे ईडी पाठवा, त्यांना आपल्या ताब्यात घ्या, त्यांना तुरुंगात पाठवा आणि मग मी भ्रष्टाचार निर्मूलन करायला निघालोय अशी घोषणा करा. असा हा सगळा कारभार आहे. तिसरा मुद्दा होता की अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण. हे कोणाचं तुष्टीकरण होतंय हे पण सगळ्यांना माहिती आहे. असे काही पक्ष मोदींच्या मते ते मुस्लिमांचा तुष्टीकरण करतात, त्यांच्या मागे उभा राहतात. त्याला तुष्टीकरण म्हटलं जातं. आता आपला देशच विविधतेने नटलेला आहे, वेगळ्या वेगळ्या धर्माचा आहे, वेगळ्या वेगळ्या पंथाचा आहे. एखादा समूह अल्पसंख्याक आहे म्हणून त्याला त्रास देता येईल का? म्हणून त्याला अंडर एस्टिमेट करता येईल का? म्हणून त्याला सबऑर्डिनेट सिटीजन करता येईल का? कारण राज्यघटनेने कायद्यासमोर सगळ्यांना समान मानलेलं आहे. हे मोदी सांगत नाहीत. आणि मी मगाशी म्हणालो, हे जर लाल किल्ल्यावरचं भाषण असतं तर ते अधिक गंभीर असतं. लोकांचं प्रशिक्षण करणारं, लोकांना विश्वासात घेणारं, लोक कोणत्या दिशेने निघालेले आहेत याचं दिग्दर्शन करणारं ते भाषण असतं. पण याच भाषणात त्याने अतिशय उतावळपणे सांगितलं की 2024च्या 15 ऑगस्टला सुद्धा मी इथेच असणार आहे. म्हणजे पुन्हा तेच पंतप्रधान होणार आहे. आता हे त्यांना का आणि कशावरून वाटलं मला काय माहिती येत नाही. ते निवडून आले काय नाही निवडून आले काय मला काय त्याच्याशी सोयरसुतक नाही आहे. पण तुम्ही इतके उतावळ होऊन कसे काय बोलता? तुम्हाला काय वाटतं सगळं नमो नमो वातावरण देशात सध्या आहे? लोक बोलत नाहीत कारण बोलण्यावर मर्यादा आहेत. लोक व्यक्त होत नाहीत, व्यक्त होण्यावर मर्यादा आहे. लोक खुलेआमपणे काही सांगत नाहीत, त्याच्यावर मर्यादा आहे. मर्यादा
मध्ये जगणारे लोक पुन्हा पुन्हा आपल्यालाच निवडून देतील असा समज करून घेणं हे भाबडेपणाचं आहे, हे उतावीळपणाचं आहे. थोडी वाट पाहायला पाहिजे ना, निवडणुका दारात आलेल्या आहेत. आणि ह्या ज्या घोषणा लाल किल्ल्यावरच्या आहेत ह्या प्रचार सभेत करण्याच्या घोषणा होत्या. मीच पुन्हा येणार आहे, फिर भी मैं आऊंगा असं सांगत सांगत त्यांनी त्या प्रचाराच्या सभा नेहमीप्रमाणे जिंकायला पाहिजे होत्या. या भाषणाचं लाल किल्ल्यावरच्या अजून एक वैशिष्ट्य होतं, ते तुमच्या लक्षात आले की नाही मला माहिती नाही. गेली 8-9 वर्षे मोदींच्या भाषणाची सुरुवात भाई और बहनों अशी होते. यावेळेला पण तशी होतीच, पण भाई और बहनों बरोबर परिवारजन हो असा शब्द त्यांनी किमान 50 वेळा वापरलेला आहे. भाई और बहनोंकडून म्हणजे कुटुंबाकडून, भाईओ और बहनो, भावानो आणि बहिणीनो ही कुटुंबातली नातं आहेत. ह्या कुटुंबाकडून ते परिवारवादाकडे का निघालेले आहेत आणि परिवाराची कल्पना कोणाची आहे? ते मोदींच्या जन्मा अगोदर आलेले. हे काय परिवार असतं आणि काय कुटुंब असतं हे समजून घ्या. परिवार ही RSSची संकल्पना आहे. ती खूप मोठी असते, तिथे लोकसंख्या असते, रक्ताचे नाते असतीलच याची गॅरंटी नाही आहे. आणि कुटुंब परिवारापेक्षा छोटं असतं आणि रक्ताच्या नात्याने ते जोडलेलं जातं. याचा अर्थ काय? 50 वेळा ते परिवारजन हो म्हणतात. ते नीट समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की हा जो गाडा आहे हा कुटुंबवादाकडून परिवारवादाकडे काय निघालेला आहे आणि आपल्याला काय परवडणार आहे. आपल्याला कुटुंब परवडणार आहे की परिवार परवडणार आहे? हे जे काही मी प्रश्न उपस्थित केले ह्याचा अर्थ असा घेऊ नका मी मोदींच्या विरोधात आहे म्हणून काही पण बोलतो. मला मोदींशी काही देणं घेणं नाही, मला BJPशी पण काही देणं घेणं नाही. मला इथल्या 140 कोटी लोकांशी देणं घेणं आहे. त्यांच्यासमोर कोणती आव्हानं येणार आहेत, त्यांच्यासमोर कोणते प्रश्न येणार आहेत, कोण त्यांना चकवा देण्याचा प्रयत्न करतं, हे मोकळेपणाने तुमच्या बोलण्यासाठी हा अट्टहास केलेला आहे. धन्यवाद.